नमस्कार नमस्कार. चला, आज Q&A सेशनचा हा चौथा पार्ट आहे. भरपूर सारे प्रश्न तुम्ही पाठवतायत, भरपूर सारा रिस्पॉन्स आहे. तर सर्वात महत्त्वाची गोष्ट, प्रश्न पाठवा. मी तुम्हाला प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न करेन. काही विद्यार्थ्यांचे प्रश्न जर मागं राहिले असतील तर त्यांनी एकदा परत पाठवा. कधी कधी काय असते, व्हॉट्सअपवर भरपूर सारे मेसेज येतात, ज्या मेसेजमध्ये तुमचा एखादा प्रश्न हरपून जाऊ शकतो. तर परत एकदा पाठवायचा. जर एखाद्या व्हिडिओमध्ये तुमचा प्रश्न आला नसेल तर परत पाठवा, जेणेकरून आपण काय करू शकतो, जे राहिलेले प्रश्न सर्व घेऊ शकतो. नवीन असाल, व्हिडिओला चॅनलला सबस्क्राईब करायचे, लाईक करायचे. माझं काम आवडत असेल तर वेळ न वाया घालवता क्लासला सुरुवात करूया. बघा, ही आपली बॅच आहे 499 रुपयाची पोलीस भरतीसाठी. याच्यात सर्व एका वर्षासाठी ही बॅच आहे. घेऊन टाका. बेझेपासून सुरुवात केलेली आहे. त्याच्यानंतर कुठलीच व्ह्यू लिमिट नाहीये. 245 व्हिडिओ आहेत. त्याच्यानंतर आणखी एक बॅच आहे आपली पोलीस भरती संपूर्ण आहे. याच्यात गणित, बुद्धिमत्ता, भूमिती, मराठी, इतिहास, भूगोल, जीके सर्व काही. ही सुद्धा तुम्ही बॅच घेऊ शकता. ठीक आहे, स्पेशल पोलीस भरतीसाठी बनवलेले आहेत. हा आपला ॲप आहे. या ॲपवर जाऊन तुम्हाला काय करायचं आहे, बॅच विकत घ्यायची आहे. वेळ वाया न घालवता पुढे चालू करूया. आता हा प्रश्न थोडासा मोठा आहे. कालचा भाग जर तुम्ही बघितला नसेल तर बघून घ्या. म्हणजे हा प्रश्न तुम्हाला सोडवायला काय जाईल, सोपा जाईल. प्रश्न मोठा असल्यामुळे थोडासा मागं ठेवतोय. पुढच्या प्रश्नापासून सुरुवात करतो, थोड्याशा सोप्या प्रश्नांपासून. मग या प्रश्नांवर आपण परत येऊया. ठीक आहे, चला. वडिलांचे वय मुलाच्या वयाच्या दुप्पट आहे. आता मानुकाय नावाचा चॅप्टर असतो, ज्याच्यामध्ये मी तुम्हाला शिकवत असतो वडील आणि मुलगा कोण दुप्पट आहे. तर वडील दुप्पट आहे म्हणून वडील 2 मुलगा 1. त्याच्यानंतर 20 वर्षानंतर, आता हे कधीचा विषय सुरू आहे, आजचा विषय सुरू आहे, आज लक्षात. त्याच्यानंतर 20 वर्षापूर्वी, 20 वर्षापूर्वी 12 पट होणार होते वडील. 12 पट, मुलाच्या वयाच्या 12 पट. म्हणजे वडिलाचं वय 12 तर मुलाचं वय 1. सगळ्यात महत्वाची गोष्ट असते, यांच्यामधला जो फरक असतो तो सेम पाहिजे असतो. तर का पाहिजे असतो, त्याचं कारण असं आहे की वडील असो किंवा मुलगा असो, कोणी जरी असेल, तर त्यांच्या वयातला फरक कधीच बदलत नाही जोपर्यंत दोन्हीपैकी कोणी एक तरी जण वर जात नाही. ठीक आहे, तोपर्यंत फरक काय असतो, सारखा. इथे फरक 1चा, इथे फरक 11चा आहे. फरक अलग अलग आहे म्हणजे गुणोत्तर बरोबर नाही. गुणोत्तर बरोबर करायचं असेल तर खालच्या फरकानं वर गुणा, वरच्या फरकानं खाली गुणा. म्हणजे 11ने जर वर गुणलं तर इथे होतील 22 आणि इथे होतील 11. इथे खाली 1 गुणायची गरज नाही. आता काय करता, तर आता ध्यान धरून बघा. आता उभा फरक घ्या. इथे 10चा झालाय, इथेही 10चा झालाय. फरक सारखा झालेला आहे. काय करा, किती पट झालंय, दुप्पट, म्हणून प्रत्येक गोष्ट दुप्पट करून घ्या. 44 आणि 22, म्हणजे वडिलाचं वय 44 आहे आज, मुलाचं वय 22 आहे. आणि वडिलाचे आजचे वय विचारलेले आहे, ते आहे 44. ठीक आहे, आजचे वय ते किती आहे, 44. ऑप्शन क्रमांक 1 या प्रकारचं ते उत्तर होतं. वयवारीचा प्रश्न होता. तुम्हाला जर प्रश्न पाठवायचे असतील तर माझा मोबाईल नंबर तुम्हाला इथं दिसत असेल, त्या नंबरवर तुम्ही प्रश्न पाठवू शकता. किंवा टेलिग्राम चॅनल आहे आपलं, या टेलिग्राम चॅनलवर सुद्धा तुम्ही काय करू शकता, प्रश्न पाठवू शकता. नेक्स्ट, पुढचा गुणोत्तर प्रमाणचाच प्रश्न आहे. खूप इझी आहे, लिहून घ्या. ए बी सी लक्षात ठेवा. मधात कोणाला लिहायचं, जो 2 आला त्याला मधात लिहायचं. बी 2 वेळा आलेला आहे म्हणून बी मधात लिहिला. ए ची किंमत 3 आहे, बी ची किंमत 4 आहे. परत बी ची किंमत 8 नाहीये, ही सी ची किंमत आहे. बी ची किंमत किती आहे, 1, म्हणून इथे 1 लिहा आणि इथे किती, 8. लक्षात घ्या. तुम्ही तिरपा गुणाकार करू शकता किंवा आणखी एक सोपा पर्याय आहे. तिरपा गुणाकार घेतला, 3 1 3, 4 1 4, 4 8 32, म्हणजे सी ची किंमत किती आली, 32. दुसरी गोष्ट, गणितानं काय दिलेलं आहे, ए ची किंमत दिलेली आहे. किंमत किती दिली, ए ची किंमत दिली 30 आणि विचारलं काय, बी प्लस सी, म्हणजे यांची बेरीज. बी प्लस सी, बी 4 सी 32 झाले 36. 36चे आहे बघा, हे 10 पट झाले. 3 10 30, 36 10 360. ऑप्शन क्रमांक 3 हे तुमचं आन्सर आलेलं आहे. नेक्स्ट, पुढचा प्रश्न. आता या प्रश्नाचं उत्तर पुस्तकवाल्यांनी म्हणा किंवा कोणीतरी म्हणा, एक चुकीचं उत्तर दिलेलं आहे. त्याचं उत्तर 3 10 देण्यात आलेलं आहे, जे की चूक आहे. बरोबर उत्तर कोणतं आहे ते पाहूया. काय म्हणते, सकाळी 10 वाजून 30 मिनिटांनी निघालेला ताशी 24 किमी वेगाने धावणारा सायकल स्वार म्हणजे काय, एक सायकल चालवणारा माणूस आहे, तो एका तासात 24 किलोमीटर जातो. आता सायकल चालवायची म्हणल्यावर दम लागते, म्हणून तो काय करतो पहा, लक्षात घ्या. प्रत्येक तासाला 10 मिनिटे विश्रांती घेतो.
बर, मग एका तासात किती जातो? 24. जायचं किती? 120. किती तास लागले? समजा त्यानं विश्रांती घेतली नाही, 5 तास लागतील. 120 किलोमीटर जाण्यासाठी 24च्या स्पीडनं 24 पंच 5 तास लागले असते. कधी? विश्रांती घेतली नाही तर. विश्रांती घेतली नाही तर. पण प्रत्येक तासाला तो किती मिनिटाची विश्रांती घेतो? 10 मिनिटाची. म्हणजे विश्रांती घेतो म्हणजे काय? 1 तास प्लस 10 मिनिटं. आणखी किती मिनिटं प्लस करू? तर लोकांना वाटते 50 मिनिटं. गलत आहे. 40च मिनिटं करावं लागतात. कारण ठिकाणावर पोहोचल्यावर कशाला विश्रांती घ्यायची? ठिकाणावर पोहोचल्यावर विश्रांती घेत नसतात. लय लोकांना वाटते की तर 50 मिनिटं घ्यावं, पण मिनिटं किती घेत असतात? 40च. कसं काय 40? तर पहिल्यांदा विश्रांती होईल पहिल्या तासाला, नंतर दुसऱ्या तासाला, नंतर तिसऱ्या तासाला, नंतर चौथ्या तासाला, आणि 5व्या तासाला तो तिथे पोहोचला असता. शेवटची विश्रांती नसते, त्याच्यामुळे 4च विश्रांत्या घेतात. मग विश्रांतीचा टाइम किती आहे? 40 मिनिट. टोटल टाइम किती झाला? 5 तास 40 मिनिट. कधीपासून? 10 वाजल्यापासून. 10 वाजल्यापासून पुढे 5 तास जर तुम्ही म्हणला, 10:30 वाजल्यापासून 11:30, 12:30, साडे नाही, दीड, अडीच, 3:30, 3:30 वाजता पोहोचला असता. विश्रांती न घेता 5 तास लागले असते. आणखी 40 मिनिटं लागले, म्हणजे तुमचा टाइम किती व्हायला पाहिजे? 4 वाजून 10 मिनिटं, जे की ऑप्शनमध्ये देण्यात आलेलं नव्हतं. ठीक आहे, म्हणून मी ते ऑप्शन घेतलेले नाहीयेत. नेक्स्ट क्वेश्चन. चला पुढचा. एका दुकानदाराने 2 वस्तू, ठीक आहे, 2 वस्तू प्रत्येकी 3120 रुपयाला विकल्यामुळे, ठीक आहे, मग मी लिहून घेतो. वस्तू 2 येतात, म्हणजे हा प्रश्न आहे विक्रीचा आणि खरेदीचा. मी लिहितो खरेदी, विक्री पहिल्या वस्तूची. परत दुसऱ्या वस्तूला पण लिहितो खरेदी, विक्री दुसऱ्या वस्तूची. ठीक आहे, पहिल्या वस्तूची विक्री किती आहे? आता खरेदी कधीही पर्सेंटेज मध्ये किती असते? 100. खरेदी कधीही 100 असते पर्सेंटेज मध्ये. रुपयात पहिल्या वस्तूची विक्री किती आहे? 3120. आणि दुसऱ्या वस्तूची पण 3120, कारण की प्रत्येकी तेवढ्याला वस्तू विकलेली आहे. प्रत्येकी म्हणजे प्रत्येक वस्तू कितीला विकली? 3120 रुपयाला. पुढे काय झालं? एका वस्तूवर म्हणजे पहिल्या वस्तूवर 20% नफा झाला, म्हणजे विक्री किती याची? 120. आणि दुसऱ्या वस्तूवर 30% नफा झाला, म्हणजे 130. आता विचारलं काय? दोन्ही वस्तूंची मिळून खरेदी किंमत. पहिले याची खरेदी किंमत काढा. 4 पैकी 3 गोष्टी असल्या की खरेदी किंमत निघते. आणि इथे चलन आहे समचलन, म्हणून तिरपा गुणाकार करायचा. तिरपा गुणाकार करून घ्या. 3120 गुणीला 100 भागीला 120. हे शून्य आणि हे शून्य कटलं. 12 दोन्ही 24, 12 सख 72, 2600 रुपये याची किंमत. आता हिची किंमत काढा. 3120 गुणीला 100 भागीला 130. हे शून्य आणि हे शून्य कटलं. 13 दोन्ही 26, राहिले 5, 13 52, हे आली 2400 रुपये. दोन्हीची मिळून किती होईल? 2400 आणि 2600. एकंदरीत किती होतील? 2400 आणि 2600 किती होतात? 0005 5000. ऑप्शन क्रमांक 2 काय आलेला आहे? आन्सर आलेला आहे पुढच्या प्रश्न. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन बघूया. 400 मीटर अंतरावर असलेल्या पोलिसाने चोराला थांबवले असं म्हणण्यापेक्षा बघितले असं म्हणूया. थोडासा एक शब्द करेक्ट करून घेतो मी. पोलिसाने पाठलाग सुरू केला त्यावेळेस चोरही पळायला लागला. जागेवर थांबणारा चोर नाहीये, तो पळणारच आहे. ठीक आहे, मग मी इथे पोलिसवाला काढतोय, कॅप घातलेला असा, हा पळतोय आणि हाही पळतोय. ठीक आहे, हातात त्याच्या बंदूक आहे. आणि डबल एक चोर आहे, असा चष्मा घातलेला आहे काळा, तो एक गाठोडा घेऊन पळतोय असं. तो पळतायत. आता पोलीस इकडं पळायला, आता चोर इकडं पळेल का? नाही, दोघंही एकाच साईडनं एकाच रस्त्यानं पळतील, कारण मागं पळतोय. ठीक आहे, आता पोलिसाला ढेरी नाही म्हणून त्याचा स्पीड जास्त आहे. पहा गणितात व्यवस्थित पहा, त्याचा स्पीड कितीचा आहे? 15चा. चोराचा स्पीड कितीचा आहे? 10चा. बर, आणि याच्या मधलं अंतर कितीच आहे? 400 मीटरचं अंतर आहे. 400 मीटर दूर चोराला पाहिलं होतं. चोरानं पाहिलं, पोलीस यायला, पोलीस चोर लागला पळायला, पोलीस पण मागं पळायला लागला. दोन्ही मधलं अंतर किती आहे? 400 मीटर. आणि याचा वेग किती आहे? 15 किलोमीटर पर हावर. तर याचा वेग किती आहे? 10 किलोमीटर पर हावर. दोन्ही जर एका दिशेने जात असतील तर फायनल स्पीड किती येतो? फायनल स्पीड 5चा येतो, कारण की एकमेकांच्या दिशेने पळायले म्हणल्यावर स्पीडची वजाबाकी होते. फायनल स्पीड किती येतो? फायनल स्पीड लिहून घेतो इथे. 5
किलोमीटर पर हावर. आता बघा, एवढी माहिती गणितानं दिलेली आहे. आपल्याला प्रश्न काय विचारला, पकडले जाण्यापूर्वी चोर किती अंतर कापतो. आपल्याला काढायचं काय, अंतर. कोण कापलेलं, चोरानं कापलेलं. मग अंतर जर काढायचं असेल कोणाचं, चोराचं, तर दोन गोष्टी माहित पाहिजेत. एक माहित पाहिजे वेग आणि एक माहित पाहिजे वेळ. चोराचा वेग माहित आहे का? हो, किती आहे? 10 किलोमीटर पर हावर. वेळ माहितीये का चोर किती पळाला ते? नाही. म्हणजे शोधायचं गणितात आपल्याला पहिल्यांदा वेळ. चला वेळ शोधूया. मग वेळ कसा शोधायचा? इथं माहिती असलेल्या याच्यावरून आपण वेळ काढू शकतो. फायनल स्पीड कितीचा आहे? 5चा. म्हणजे किती मीटर अंतर? 5000 मीटर अंतर. किती वेळ लागतो? सेकंदात. सेकंदात वेळ लागतो 3600. कारण की 5 किलोमीटर पर हावर. ठीक आहे. आता जायचं किती? 400. 400 साठी किती सेकंद लागतील? काय करसाल? 2 शून्य ने 2 शून्य कट, कृपा गुणाकार करून घ्या. ठीक आहे. 3600 गुणीला 4 भागीला 50. हे 0 ने 0 कटलं. 5 7 35 राहिले 10. 5 दोन्ही 10. 72 गुणीला 4. 4 दोन्ही 8. 4 7 28. 28च डायरेक्ट 228. सॉरी 288 काय सेकंद. हा काय भेटला? टाइम भेटला. आता इकडे येऊया. हा अंतर, वेग किती आहे याचा? 10 किलोमीटर म्हणजेच 10,000 मीटर. किती सेकंदात? 3600 सेकंदात. जायचं किती सेकंद? 288 साठी किती सेकंद? हे 2 शून्य हे 2 शून्य काटले. ध्यान धरून जर पाहिलं ते 8 पट झालं. तुम्हाला पट कळत नसेल तर तिरपा गुणाकार करा. 288 गुणीला 100 भागीला 36. 12 दोन्ही 36. 12 दोन्ही 24. राहिल किती? 4. 12 त्रिक 36 होता. त्यानंतर 12 चूक 48. 3 8 24. 8 गुणीला 100. 800. एवढं अंतर कोण कापलं? चोरानं कापलं. चल समजलं. एकदा रिवाइज करा. काय काढायचं होतं? अंतर. लागतात काय? वेग आणि वेळ. वेग दिला होता, वेळ नव्हता. वेळ इथून काढून घेतला आणि तो वेळ इकडे टाकला आणि काढून घेतलं. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. एका पाण्याच्या मिश्रणामध्ये 20% मीठ आहे. त्यातून 25 किलो पाण्याची वाफ झाल्यानंतर मिश्रणात 30% मीठ होते. तर मूळचे मीठ किती? एक लक्षात घ्या. त्यावेळेस आपण मिश्रण बनवत असतो. आपण असं समजूया चहा बनवायलो. साखर टाकली. जास्त वेळ उकळला. पाणी उडून जाते. चहा गोड होते. साखरेचं वजन वाढते का? नाही. तर मी एका चहात 50 ग्राम साखर टाकली. लय उकळला तर ती 100 ग्राम होते का? नाही होत. ती तेवढीच राहते. तिचं प्रमाण जास्त होते म्हणून चहा गोड होते. चहा गोड होण्याचं कारण चहा साखर जास्त झाली हे नसते. पाणी कमी झालं हे असते. सेम कंडिशन आहे. इथे जरी मिठाची टक्केवारी वाढली असेल तर मीठ वाढलेलं नाहीये. मीठ तेवढंच आहे. मिठाची टक्केवारी का वाढली? भाजी खारट का झाली? जास्त वेळ उकळल्यामुळं. कमी करायची खारट पाणी टाका. लेडीज जे करतात तसं. ठीक आहे. भाजी खारट होण्याचं कारण कधी कधी जास्त मीठच नसते, जास्त उकळणं सुद्धा असते. मग लक्षात घ्या गणितात व्यवस्थित. एका मिश्रणात पाणी आणि मीठ. मीठ किती टक्के? 20%. 20% मीठ आहे म्हणजे पाणी किती आहे? 80%. मी याला 4 लिटर पाणी आणि 1 लिटर मीठ असं सुद्धा म्हणू शकतो. हा काय आला? रेशो. 4 लिटरात 1 लिटर मीठ, 80 लिटरात 20 लिटर. सेकंड. 25 किलो पाण्याची वाफ झाली. बरं ठीक आहे, वाफ झाली. मिश्रणात मीठ किती राहिलं? 30%. 30 आणि 70. 0 ने 0. प्रॉब्लेम काय? प्रॉब्लेम एकच आहे. आपण मीठ टाकलं का? नाही. मीठ काढलं का? नाही. मीठ बदललं कसं काय? मीठ बदलाय पाहिजे नाही. बदलाय काय पाहिजे? पाणी. कारण की वाफ कोणाची झाली? पाण्याची. मिठाला काहीच झालेलं नाहीये. मग इथे रेशो बघा. मीठ कमी जास्त दिसायलं. मीठ सारखं करून घ्या. म्हणजे मी जर याला 3 म्हटलं, याला किती म्हणू? आता बघा, पहिलेही मीठ तेवढंच आहे, आताही मीठ तेवढंच आहे. कमी काय झालं?
पाणी कशामुळं कमी झालं? आधी जर ध्यान ठेवून पाहिलं असतं तर पाणी कमी नव्हतं होऊ लागलं, जास्त होऊ लागलं. वाफानं जर पाणी उडून गेलं जास्त होते का कमी होते? कमी होते. तर हे 4 ठेवले असते तर ठीक आहे. मग किती भाग कमी झाले? 5 भाग. 5 भाग म्हणजे पाणी किती कमी झालं? 25 लिटर. किती पट झालंय? 5 पट. प्रत्येक गोष्ट 5 पट करा. हे 5 पट केलं 60, हे 5 पट केलं 15. तुम्हाला काय विचारलेलं आहे? एकूण मूळचं मिश्रण हे. मूळच्या मिश्रणात पाणी किती होतं? 60. मीठ किती होतं? 15. एकूण मूळचं मिश्रण किती होतं? 75. ऑप्शन क्रमांक. नसेल तर सिरीज पाहून घ्या. कोर्समध्ये डिटेल सांगितलेलं आहे. मिश्रणाचं गणित सोडवायचं असेल तर जे बदललं नाही ते जशाला तसं दिसलं पाहिजे. नसल दिसत तर ते जशाला तसं बनवा. हे डिटेल या कोर्समध्ये घेतलेलं आहे. ठीक आहे. आणखी IBPS चा सुद्धा कोर्स आहे, तो सुद्धा चेकआउट करा. आता हा प्रश्न आहे संभाव्यतेचा आणि संभाव्यतेच्या अवघड प्रश्नांपैकी एक प्रश्न आहे. किमान विचारलेला आहे. किमानची कंडिशन काढायची असेल तर कमीत कमी 1 ची कंडिशन काढायची असेल तर ती या प्रकारे काढतात. 1 वजा एकही नाही अशी कंडिशन वजा करावं लागते 1 मधून. सध्या 1 ला ठेवूया. आपण पाहूया किमान 1 गोटी काळी पाहिजे असा प्रश्न आहे. मग असं समजूया की एकही गोटी काळी नाही असं काढायचं. मग काढायचं कसं ते लक्षात घ्या. किती गोट्या येतात एकूण? 4 पांढऱ्या, 4 काळ्या, 2 पिवळ्या, 3 हिरव्या. एकूण किती येतात? 15. 15 पैकी निवडायचे किती? 4. मग 15 पैकी 4 कशा निवडतात? 15 गुणिला 14 गुणिला 13 गुणिला 12 गुणिला 11 आणि 15 पैकी 4, 4 गुणिला 3 गुणिला 2 गुणिला झाले 15 पैकी 4. आता एकही कोणती नाही पाहिजे, काळी पाहिजे नाही. सगळ्या गोट्या किती येतात? 15. आपल्याला काळ्या निवडायच्या नाहीत म्हणजे चॉईस किती येतात? 4 काळ्या निवडायच्याच नाहीत, चॉईस किती येतात? 11. काळी निवडायची नाही मग चॉईस येतात 11. 11 पैकी 4 कसं लिहिसाल? 11 गुणिला 10 गुणिला 9 गुणिला 8, 1 गुणिला 2 गुणिला 3 गुणिला 4. आता हे आणि हे कटलं. ठीक आहे. पुढं भागा कशा कशानं भाग जाते. ठीक आहे. तर इथे भाग जर तुम्ही शांततेत भागलं तर 5 दोन्ही 10, 5 त्रिक 3 त्रिक 9, 3 चुक 12, पे दोन्ही 4, पे चूक 8, 2 7. ठीक आहे. ते 5 राहिलेत का झालेत? आता बघा वर झाले तर किती? 11 दोन्ही 22 छेद 91. ही कोणती कंडिशन आली? एकही नाहीची, एकही काळी नाही. आता कमीत कमीची जर काढायची असली तर ही कशातून वजा करावं लागते? 1 मधून. म्हणून लिहा 1 वजा 22 छेद 91. 91 1 91, 91 मधून 22 गेले 69 छेद 91. ऑप्शन क्रमांक प्रकारचं सर्वात अवघड कंडिशन असते ही. किंवा याला आणखी एका प्रकारे मी कोर्समध्ये डिटेली घेत आहे. आणखी एक प्रकार असतो त्या प्रकारे हे सुद्धा सॉल्व करून आहे. ठीक है, चलो आगे चलते हैं. एका व्यक्तीने एका कंपनीचे 120 भाग दर्शनी किंमत असलेले 175 120 भाग ज्यांची दर्शनी किंमत 175 आहे असे प्रश्न आहे शेअर मार्केटचा. शेअर मार्केटमध्ये सिस्टम कशी असते? ज्यावेळेस IPO लॉन्च होतो त्यावेळेस त्याची किंमत वेगळी असते आणि पुढे चालून त्याची किंमत काय होते? वाढते. आता गणितात काय सुरू आहे? 120 भाग म्हणजे 120 शेअर घेतले. दर्शनी किंमत किती होती? पण त्याला 175 रुपयाला शेअर पडला नाही. त्याच्यावर त्यानं किती रुपये जास्त दिले? म्हणजे त्याला नक्की तो शेअर पडला किती रुपयाला? एक शेअर 300 रुपयाला. कसं काय? 175 दर्शनी किंमत आणि एक्स्ट्रा किती दिले? भाव वाढ झाली त्याची 125 रुपयांनी तो भाव वाढला. म्हणजे 300 रुपये त्याची काय झाली? किंमत झाली. कशी झाली 300 रुपये किंमत एका शेअरची? 175 आणि वाढीची 125. फक्त एवढ्यावरच होत नसते.
शेअर मार्केटमध्ये ब्रोकर असतात, शेर खान, झिरोदा, 5 पैसा, ते त्याच्यावर ब्रोकरेज पण आकारतात. तुम्ही खरेदी केली तरी ब्रोकरेज द्यावं लागते. मग खरेदीवर दलाली किती आहे, ज्याला ब्रोकरेज म्हणतो, किती आहे? 2.5. मग 2.5 म्हणजे याचे 2.5% काढा, ते होतील 7.5. ते म्हणजे भागाकारात 100 हे 2 शून्य कटले, 7.5 हे 7.5 रुपये पण द्यावे लागतात. म्हणजे त्याच्या जवळ त्याच्या अकाउंटला शेअर येईपर्यंत 307.5 रुपयाला झालता. किती शेअर? 1 शेअर. असे त्यानं किती शेअर विकत घेतले? 120. म्हणून एकूण त्याची इन्व्हेस्टमेंट म्हणजे समजते ना, गुंतवणूक किती आहे? तर 0, 12 पंच 60, 0 अचले 6, 12 7 84, 6 90, अच्छाले 9, 12 0 9, 12 त्रिक 36. 36,900 रुपये त्याची इन्व्हेस्टमेंट आहे. एवढ्या रुपयाचे शेअर त्यानं खरेदी केले आहेत. बर, मग आता एवढ्या रुपयाचे शेअर त्यानं खरेदी केले. आता पाहूया, खरेदी केलेल्या भागापैकी निम्मे भाग 350 रुपये दराने आणि राहिलेले भाग 360 दराने, आणि प्रत्येकावर दलाली किती दिली? 3%. म्हणजे आता प्रत्येकावर दलाली 3% जर दिलेली असेल तर पहिल्यांदा पाहूया निम्मे शेअर म्हणजे किती शेअर? 60 शेअर किती रुपयाने विकले? 350 रुपयानं. म्हणजे विक्री कितीची झाली? 0 0 6 पंच 30, 7 किती आले? 3 18 3 21,000ची विक्री झाली. पण याच्यावर अजून काय द्यावं लागल? दलाली द्यावं लागल. दलाली किती टक्के? 3%. म्हणजे याचे 3% काढून घ्या आणखी. मग हे 2 शून्य 2 कटले, 630 रुपये दलाली झाली. मग सगळे किती रुपये झाले? 60 शेअरची सगळे विकून किती रुपये भेटले तुम्हाला? 21,000 आणि हे 630 म्हणजे 21,630 रुपये काय भेटले? विकून भेटले. बर, परत आणखी 360 रुपयानं किती शेअर विकले? राहिलेले निम्मे शेअर विकले. बरोबर? म्हणजे 0 0 6 6 36 37 18 3 21,600. याच्यावर परत त्यानं किती टक्के? 3% दलाली दिली. म्हणजे हा 3% दलाली म्हणजेच 2 शून्य 2 शून्य कटले. हा 1808 हातचे किती आले? 1 पुन्हा 4 आणि 6 1808 3 1 3 आणि 4 6 एवढी रुपये दलाली गेली. मग आता दलाली गेली, आपण ही ऍड केली का? सॉरी, ते वजा करावं लागतं. वजा का करावं लागतात लक्षात घ्या. कारण की आता दलाली आपण विकली, किती रुपये आले? 2100 रुपये आले. त्यातून किती रुपये गेले? 630. आणि इथे सुद्धा 21,600 आले, त्यातून किती गेले? 648. वजा करावी लागते. वजा करून घ्या. मग हे येतील 20,360. राईट? 21,000तून 630 गेले, 21,000तून 600 गेले, 20,400 आणि पुन्हा किती गेले? 30 70 70. ठीक आहे. आता पुन्हा याच्यातून 648 रुपये काढा, म्हणजे हे येतील 19,952. सगळी कमाई किती झाली? तर कमाई झाली 2 2. आजचा किती आला? 3 0 आणि 4. म्हणजे कमाई झाली 40,322. इन्व्हेस्ट किती केलते? 36,900. मग 36,900 एवढे इन्व्हेस्ट केले आणि 40,322 एवढी कमाई झाली. म्हणजे 4422 एवढा काय झाला? नफा झाला. ध्यानात ठेवा, कुठं वजा करायचं कुठं अधिक करायचं नाही, गणित चुकत होतं. ठीक आहे, या प्रकारे असते. ठीक आहे, मग उत्तर काय आलं? ऑप्शन क्रमांक 4 4422 एवढं उत्तर आलेलं आहे. हा प्रश्न होता कशाचा? शेअर मार्केटचा. आता पहिला प्रश्न राहिलेला आहे, मला वाटतं तो मागच ठेव. त्याचं कारण असे की व्हिडिओ भरपूर मोठा होतोय.
मी उद्याच्या लेक्चरला तो राहिलेला क्वेश्चन काय करतो, घेऊन टाकतो. भेटूया उद्याच्या सेशनमध्ये. प्रश्न टाका, भरपूर आहेत आणखी, तरी टाकत चला. मी तुमचे प्रश्न सगळे घेत राहतो. ठीक आहे.